पोस्टल मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं नवे नियम जाहीर केलेत। आतापर्यंत ईव्हीएम मतमोजणी पोस्टल मतमोजणी पूर्ण होण्याआधी सुरू होऊ शकत होती, मात्र आता पोस्टल बॅलेटची मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या फेरीची ईव्हीएम मतमोजणी सुरू करता येणार नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे पोस्टल मतपत्रिकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। त्यामुळे मतमोजणीस विलंब होऊ नये यासाठी आयोगानं अधिक टेबल्स आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही दिल्यात। हा निर्णय मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि जनतेचा विश्वास वाढवण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेला आहे। आयोगाने यापूर्वी निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्यासाठी 29 बदल केलेले होते, त्यात हा 30वा बदलही करण्यात आला आहे।